नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता ह्या रोहनने आता अशी काहीतरी शक्कल लढवलेली आहे आणि ती शक्कल लढून मात्र आता मध्ये कसा गुंतलेला आहे। कारण अंशुमन मात्र आता लगेच त्याच्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची भाषा करत असतो आणि आता समर आणि स्वानंदी आडवे पडून अंशुमनला त्याची स्वतःची लायकी कशी काढून देणार आहेत हे सगळं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण पोलिसांचं नाव घेतल्यानंतर रोहन आता सगळं काही थांबवतो आणि रोहन सगळं सांगून मात्र आदिरावरचं प्रेम कसं व्यक्त करतो आणि आदिरा मात्र रोहनला कसं आता ह्या सगळ्यातून वाचवणार आहे हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, कालच्या भागामध्ये आपण असं बघितलं होतं की रोहनला मात्र आदिराला भेटायचं असतं। आदिरा रुसून आपल्या माहेरी आलेली असते, परंतु आता आदिरा त्याचा कॉल घ्यायला काही तयार नसते। तर आता कॉल जरीही घेतला नाही तरी सुद्धा मात्र रोहन एक शक्कल लढवतो। तिला भेटण्यासाठी रात्री गुपचूप तो मात्र राजवाड्यांच्या घरात एक चोर बनून घुसलेला असतो। अंगावर त्याने आता शाल वगैरे घेतलेली असते। शाल वगैरे घेऊन मात्र आता तो सांगत असतो की किती काही झालं तरी आता आपल्याला आदिराला भेटायचं। आदिरा आपले कॉल उचलायला तयार नाही, काही झालं तरी आदिरा मात्र आपल्याला भेटायला तयारच नाही। काही झालं आता आपल्याला तिला भेटायचंच आहे म्हणून तो आता जी काही शक्कल लढून राजवाड्यांच्या घरामध्ये आलेला असतो। आणि तेवढ्यात मात्र आता हे आजी मलिका या सगळ्यांना मात्र आता हा चोरच वाटतो। कारण अंगावर शाल घेऊन रात्री असं अपरात्री कोण येऊ शकतं, चोरच येऊ शकतो। म्हणून आता हातामध्ये काठी मलिकाने तर घेतलेलीच असते। आजीने हे सगळ्यांनी आता ह्या चोराला एकटी आता रूममध्ये गाठलेलं असतं। कारण आदिराच्या रूममध्ये पाणी नसतं म्हणून ती पाणी घेण्यासाठी खाली आलेले असते। तो आदिराच्या रूममध्ये जातो आणि जेव्हा तो आदिरा खाली किचनमध्ये येते तेव्हा परत तो आता आदिराकडे येतो आणि आता मात्र जेव्हा त्याला सगळेजण पकडतात तेव्हा सगळेजण आता धक्क्यानेच बघत असतात की नक्की आता हे सर्व काय सुरू आहे। रोहन कशासाठी आता इकडे आला असेल। आदिरा आणि रोहन या दोघांचं भांडण झालेलं आहे, परंतु आता रोहन अगदी बेधडक असा का आलेला नाही सगळ्यांच्या समोर, तो असा चोर बनून का आलेला आहे असा प्रश्न सगळ्यांना पडत असतो। आणि त्याच वेळेस मात्र आता समर आणि स्वानंदी विचारतात की अरे रोहन काय झालं, तू असा रात्री चोरून असा का आला, ते पण अंगावर अशी चादर वगैरे घेऊन, नक्की काय। तेव्हा रोहन म्हणतो की मला आदिराला भेटायचं होतं। आदिरा काही फोन उचलायला सुद्धा तयार नव्हती, परंतु आता मी मात्र तिला भेटण्याचं ठरवलेलं आहे आणि ती माझा फोन उचलले नाही म्हणून मी तिला भेटण्यासाठी आता रात्री आलो। पण त्यामुळे हे बघा, मी चोरून आलो, मी अंगावर अशी शाल वगैरे घेतली, परंतु मी असं करायला नको होतं, माझी चूक झाली। परंतु आता मलिका आणि अंशुमन यांना तर कारणच हवं असतं। ते आता असं म्हणतात की आता हा नक्कीच आता याचा जॉब गेलेला आहे म्हणून आपल्या घरात चोरी करण्यासाठी आलेला आहे, पैसे चोरण्यासाठी आलेला आहे आणि आता हा नक्कीच आपल्या इथे पैसे चोरायलाच आलेला आहे। काहीतरी याला कमी पडलं असेल, याचा जॉब गेला ना म्हणून याला पैसे चोरायचे असतील। तेव्हा रोहन आता अंशुमनला म्हणतो की अंशुमन तू काय बोलतोस, मी तुमच्या घरात आणि ते पण चोरी करण्यासाठी, ताईच्या घरात आणि आदिराच्या माहेरी मी असं चोरी करण्यासाठी कधी येणार नाही, कारण तसले माझे संस्कारच नाही। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हो, या घरात चोर आता कोण आहे आणि कोण नाही हे तर आता मला माहितीच आहे, परंतु मात्र आता या घरामध्ये जे चोर आहेत ना तेच मात्र आता दुसऱ्यावर आरोप करतात। तेव्हा अंशुमनला ठसतो। मलिका लगेच म्हणते की स्वानंदी कायम तू आमच्यावरच आरोप करत असते, आज तुझ्या स्वतःचा भाऊ या घरात चोर म्हणून आलेला आहे आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या ऐवजी मात्र तू त्याची बाजू घेते आणि वर आम्हाला बोलते। अंशुमन म्हणतो की ते काहीच नाही, कारण या घराचा जरी व्यक्ती असला तर त्याने जर काही चूक केली, शिक्षा केली, त्याने जर काही चोरी वगैरे केली तर त्याला शिक्षा होत असते। मग आता किती काही झालं तरी रोहनला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं, कारण त्याने चोरी करण्यासाठी आता आपल्या घरात पाऊल ठेवलेलं आहे। त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी आता चोरी त्याने केलेलीच आहे, आजीचे दागिने वगैरे तो चोरण्यासाठी आला असेल। आता रोहनला राग येत असतो। आता लगेच अंशुमन म्हणतो की त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे, म्हणून मात्र आता तो खूप आता पुढे करत असतो, कारण आता रोहनला शिक्षा व्हायलाच हवी। आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच सुष्मिता पुढे येते। सुष्मिता म्हणते की अंश, अहो तुम्ही का असं बोलतात, तो माझा भाऊ आहे आणि माझा भाऊ येथे चोरी करण्यासाठी का येईल, तुम्ही त्याच्यावर कसले असले आरोप करतात ओ। तर आता अंशुमन लगेच म्हणतो की सुष्मिता, अहो तुला काही कळत नाही, कारण हा रोहन चोरी करण्यासाठीच येथे आलेला आहे आणि आज मात्र
याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचंच आहे. तेव्हा आता समर आणि स्वानंदी ऐकून घेतात. समर म्हणतो की अंशुमन तू काय बोलतोत. आता आजीला सुद्धा राग येतो. आजी म्हणते की अरे रोहन तुला काय म्हणजे तू बोलत आहे ते तुला कळतं का. अरे रोहन या घरचा जावई आहे आणि तू त्याच्यावर असले आरोप करतोस. आदिरा आणि त्याचं भांडण झालेलं आहे. त्याचं आदिरावर प्रेम आहे मनापासून, म्हणून तो आदिराची समजूत घालायला येथे आलेला आहे आणि तरी सुद्धा मात्र तू असं का करतोस. तेव्हा मात्र आता आजी ही रोहनची बाजू घेते. पण अंशुमन आणि मलिकाला आणखीनच राग येतो. मलिका म्हणते की आजी तुम्हाला तर फक्त आम्ही चूक केली तर आम्हाला कशी लवकरात लवकर शिक्षा द्यायची याचं कारण तुम्ही शोधूनच काढत असतात. पण आज रोहनने ती चूक केलेली आहे म्हणून मात्र आता तुम्ही त्याला काही शिक्षा द्यायला तयार नाहीत. तेव्हा आदिरा म्हणते की बास इनफ. परंतु आता अंशुमन म्हणतो की नाही, आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करायचा आणि पोलिसांना येथे बोलावून रोहनला अटक झालीच पाहिजे. तेव्हा आदिरा खूप जोरात ओरडते की बास अंशुमन अरे वाटेल तसं बोलू नकोस, कारण चोर कोण आहे आणि या घरामध्ये चोरी कोण करतं हे तर तुलाच माहिती आहे. आता म्हणजे रोहन कधी या घरात चोरी करायला येणार नाही. तो मात्र मला भेटायला आला होता कारण मी त्याचे कॉल नाही उचलले आणि ह्या भाषेमध्ये तू मात्र रोहनशी नाही बोलू शकत. आता तू रोहनची माफी माग. तू जे काही केलेलं आहे तर ती रोहनची माफी माग. किती काही झालं ना त्या रोहन चुकलेला नाही. तो मला माझ्यावर प्रेम आहे आणि प्रेमाच्या अगदी हक्काने तो येथे आलेला आहे. त्यामुळे प्लीज तू आता जे काही त्याला बोललेलं आहे त्यासाठी तू त्याची माफी मागायला हवी. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की अगं डॉल तू काय बोलतेस. अगं तुला कळतं का रोहन तुझी लायकी काढतो. तुला काय हवं काय नको ते बोलतो आणि तरीसुद्धा तू त्याची बाजू घेतेस. तर आता आदिरा म्हणते की मॉम तू मला शिकू नकोस, कारण रोहन कसा आहे. रोहन माझ्यावर किती प्रेम करतो. माझ्यासाठी रात्री अपरात्री राजवाड्यांच्या घरामध्ये तो घुसला. तो केवळ चोरीसाठी नाही घुसला. तुम्ही त्याच्यावर असे आरोप नाही करू शकत. आमच्या दोघांचं थोडंसं भांडण झालं होतं. मी त्याच्यावर रुसून आले होते. तेव्हा आता समर आणि स्वानंदी म्हणतात की बघितलंस का आदिरा, अगं रोहनने तुझ्यासाठी मात्र आज जे काही केलेलं आहे तर ते खरंच म्हणजे एक आता अगदी म्हणजे प्रेम जे काही खरं प्रेम आहे ना तर ते खऱ्या प्रेमाच्या हक्काने केलेलं आहे. त्यामुळे हे बघ आता जे काही आहे ते समजून घे आणि समजून घेऊन मात्र तू आता रोहनच्या सोबत जा. तेव्हा आता रोहन म्हणतो की हो ना, मी तर आदिराला समजवण्यासाठीच आलो होतो, पण मला वाटलं नव्हतं की असं काही होईल म्हणून. मी चोरी करण्यासाठी जिजू खरंच आलो नव्हतो. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मला चोरी वगैरे काही करायचं नाही. मला माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आदिरावर असणारं प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. पैसा अडका मला काही नको. मला फक्त माझी आदिरा हवी आहे. माझ्याकडून चूक झाली जे काही मी तिला बोललो असेल त्याबद्दल, परंतु आज मी सगळ्यांच्या समोर आता तिची माफी मागतो आणि मी तिला परत घ्यायला आलो, कारण मला तिच्याशिवाय नाही होत. किती काही झालं तरी आदिरा माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर माझं मनापासून प्रेम आहे. तेव्हा स्वानंदीला मात्र आपल्या रोहनचा अभिमान वाटतो, कारण खरंच रोहनचं आदिरावर इतकं प्रेम आहे आणि त्याने त्याचं आज प्रेम सिद्ध करून दाखवलं. तेव्हा आदिरासुद्धा आता रोहनची माफी मागते आणि म्हणते की मी चुकले, मला माफ कर. म्हणून ती त्याला घट्ट मिठी मारते आणि घट्ट मिठी मारून आता मात्र दोघंही परत एकत्र येतात. आणि आता समर हा अंशुमनला म्हणतो की तू त्याला चोर ठरवलंस, पोलिसांच्या ताब्यात देण्याची भाषा केलीस. मग आता यापुढे जर या घरात कोणी असं काही वागलं, चोरी वगैरे केली, काही झालं तरी आता त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. हे नियम तर तूच काढलेले आहे ना अंशुमन. मग आता हे सगळे काही परिणाम भोगायला तू तयार राहा. तेव्हा अंशुमन आणखीनच गडबडून जातो. समर त्याला म्हणतो की रोहनची माफी माग. आत्ताच्या आत्ता हात जोडून तो रोहनची माफी मागितलीच पाहिजे. तेव्हा अंशुमनला फारच राग येतो. अंशुमन म्हणतो की आता जे काही मी या घरात बोलतो तर माझ्या प्रत्येक गोष्टीला मान तर नाहीच, फक्त मी जे काही करत असतो त्यात चूक आहे. म्हणून अंशुमनला आता नाईलाजाने शेवटी रोहनची माफी मागावी लागते आणि तो हात जोडून सॉरी बोलतो. मलिकाला फारच राग येतो. मलिका म्हणते की ही स्वानंदी कायमच आडवी येत असते, कारण आता कुठे मी माझ्या डॉलला ह्या रोहनपासून वेगळं करण्याचं ठरवलं होतं. कारण रोहन आणि आदिरा एकदाचे वेगळे झाले तर समर स्वानंदी यांना वेगळं करण्यासाठी मला वेळ लागणार नव्हता, परंतु आता माझ्या हातची जे काही आता ही संधी आली होती ते ही स्वानंदीमुळे आणि ह्या समोरमुळे मला वाया घालावी लागली. किती काही झालं तरी शेवटी मात्र आता जे काही होईल ते होईलच, परंतु आता मला काहीतरी आणखीन प्लॅन करावे लागतील आणि ह्या स्वानंदीची चांगलीच जिरवावी लागेल, जेणेकरून माझ्या आदिराला मला या घरात परत आणायचं आहे. किती काही झालं
तरी आदिरा मला परत या घरात मिळायला हवी. म्हणजे आता आदिरा या घरात आली तर ह्या दोघांना मी सहजपणे वेगळं करू शकते. यासाठी मला काहीतरी कारण हवं आहे आणि त्यासाठी मला मंदाची काहीतरी आता मदत घ्यावीच लागेल. म्हणून आता ती दुसरा प्लॅन करण्याचं ठरवते आणि शेवटी आता समर आणि स्वानंदी, आदिरा आणि रोहन या दोघांना एकत्र आणून परत एकमेकांविषयी जे काही गैरसमज झालेले आहे ते दूर करून परत आता आदिरा आपल्या घरी येते. आणि आता रोहनला फारच आनंद होतो. रोहन कान पकडून तिची माफी मागतो आणि शेवटी परत जे काही आहे ते होतं. पण शेवटी अंशुमन आणि मलिका या दोघांनाच आता सगळ्यांच्या तोंडावर पडावं लागतं. कारण आता मलिका आदिराचे संसार मोडण्याचा प्रयत्न करत आहे हे समरने ओळखलेलं असतं. म्हणून आता तो सगळ्यांच्या समोर आता काकूला म्हटलेलं असतो की हे बघ काकू, आता यापुढे तू आदिराच्या संसारामध्ये डोकं घालण्याचा प्रयत्न करू नकोस. तिला पाहून दे, नाहीतर आता त्या दोघांमध्ये असेच भांडणं होतात आणि ते भांडण्याचं कारण मात्र ते दोघं वेगळे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे प्लीज काकू, तू आता आदिराकडे लक्ष देऊ नको. मी आहे ना माझ्या आदिराची काळजी घेण्यासाठी. तू काही आता डोकं लढूच नको. तेव्हा काकूला फार राग आलेला असतो. काकू म्हणते की समर, तू काय बोलतोस? एका आईवर आता आरोप करतोस. एक आई आपल्या मुलीचा संसार कसा मोडू शकते? तेव्हा आता स्वानंदी म्हणते की काकू, मला माहिती आहे या अगोदर तुम्ही काय काय केलेलं आहे आणि काय काय नाही. त्यामुळे समर राजवाड्यांना तुम्ही असं नाही बोलू शकत. तेव्हा स्वानंदीने अगदी कडखर शब्दामध्ये उत्तर देऊन काकूचा माज उतरवलेला असतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.